Now we have a special person with us. Dr. Revat would be introducing her. जय भीम. आज आपल्यासोबत एक खास व्यक्तिमत्व आहे. आयुष्यमती मीराबाई लक्ष्मण खाटे आजी या जळगाव जिल्ह्यातील लोहतर या गावच्या आहेत. यांचं वय 75च्या वर जरी असलं तरी तरुणांना लाजवेल अशा गोड आवाजात त्या गाणी म्हणतात. त्यांच्या लहानपणीच मीराबाई कला पथकाची स्थापना झाली होती. त्यात त्या स्वतः, त्यांचे वडील, त्यांचे भाऊ व त्यांच्या 2 बहिणी होत्या. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक चळवळीशी निगडीत गाणी व कार्यक्रम केलेले आहेत. वामनदादा कर्डक हे आजींचे गुरु होते. ते जेव्हा विचारमंचावर गाणे लिहायचे त्यानंतर लगेचच मीराबाई म्हणजे आपल्या आजी त्याला गोड चाल देऊन गाणं म्हणायच्या. विशेष असं सांगायचं म्हणजे ज्यावेळेस त्या 8 वर्षाच्या होत्या तेव्हा बाबासाहेब कायदा मंत्री होते आणि बाबासाहेब जेव्हा महाराष्ट्राच्या दौरा करायचे तर त्यांच्या भाषणापूर्वीच्या अनेक कार्यक्रमामध्ये त्यांनी आपली गाण्याचं सादरीकरण केलेलं आहे. एवढंच काय तर मनमाडच्या सभेमध्ये खुद्द बाबासाहेबांनी विचारपूस करून त्यांची भेट घेतली. बाबासाहेबांनी त्यांच्या डोक्यावरून फिरवलेला हात ही त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी ठेव आहे. मी विचारमंचावर आमंत्रित करतो आयुष्यमती मीराबाई खाटे आजी यांना. आणि मी ऍडव्होकेट सुरेश माने सरांना विनंती करतो की त्यांनी आजींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. आमच्या विनंतीला मान देऊन आज आजी बऱ्याच वर्षानंतर आपल्यासाठी एक छोटंसं गाणं सादर करणार आहेत. पहिल्यांदाच मी गायला बसले. मला हसायला पण येतं. पाहता ह्या वेळेला मी जे आपल्या समोर 2 पदं सादर करेल वेळे वापरेल ते आपण गोड मानून घ्याल एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि हे जे पद मी आपल्या समोर सादर करत आहे हे त्या वेळेला मनमाडच्या सभेत बाबासाहेब येण्याच्या आधी मी स्टेजवरती गायलो. मी आपल्या समोर गाऊन जात होते. माझे मोठे दादा वामन दादा कर्डक आणि माझे गुरु पण आमचे त्यांचे जे पद आहे अशा गर्दीत भीम मला दिसेना ग किती जमली या दलितांची सेना. अशा गर्दीत भीम मला दिसेना ग किती जमली या दलितांची सेना. 12 कोसावरून आले पायी चालून त्यांच्या दर्शनाला वाट मला मिळेना ग किती जमली या दलितांची सेना. जोंधळ्याचा हुरडा जोंधळ्याचा हुरडा मी आणलाय थोडा मी आणलाय थोडा माझा वानोळा त्यांना कोणी देईना ग किती जमली या दलितांची सेना. सिंहवाणी आवाज कोण गर्ज
भरला काना ग किती जमली या दलितांची सेना. हा गातो या कोण हा याला म्हणतात वामन. हा याचं गाणं बी अजून कसं होईना ग किती जमली या दलितांची सेना. अशा गर्दीत भीम मला दिसेना ग किती जमली या दलितांची सेना. थँक्यू आजी. आम्हा तरुणांना प्रेरणा दिल्याबद्दल आभार. सारे मानव प्राणी नाऊच नीच कोणी. सारे मानव प्राणी नाऊच नीच कोणी. कोणीही यावे शुद्ध बनावे बुद्धाच्या चरणी. ह्या बुद्धाच्या चरणी. इथे नाही जातीयवाद. इथे नाही जातीयवाद. ना पोकळ वर्ण भेद. ना पोकळ वर्ण भेद. सर्वावरती करतो प्रीती माझा गौतम बुद्ध. सर्वावरती करतो प्रीती माझा गौतम बुद्ध. दार खुले हे सर्वांना शूद्रांना चांडाळांना. साळी माळी ब्राह्मण कोळी विलीन व्हावे त्रिशरणी. बुद्धाच्या चरणी ह्या बुद्धाच्या चरणी. सर्वांची एकच जात आणि बंधुत्वाचं नातं. वेताळ नाही छळ नाही बुद्धाच्या धम्मात. माझ्या बुद्धाच्या ठाई ढोंगाळा खरा नाही. देव नाही दैव नाही दिशा भुलीची ना करणी. बुद्धाच्या चरणी या बुद्धाच्या चरणी. दारिद्र्य आणि निराशा. दारिद्र्य आणि निराशा कारण सर्वांच्या नाशा. कारण सर्वांच्या नाशा. कुणीही येईल पायी तुडविल आपल्या भारत देशात. कुणीही येईल पायी तुडविल आपल्या भारत देशात. बडव्यानो धडधडव्यानो देश संकटी बुडव्यानो. बडव्यानो धडधडव्यानो देश संकटी बुडव्यानो. अंतरशुद्धी करून जल्दी नष्ट करा काळी करणी. बुद्धाच्या चरणी ह्या बुद्धाच्या चरणी. नरभक्षक दारू गोळा. नरभक्षक दारू गोळा. रशियाने केला गोळा. रशियाने केला गोळा. सर्व जगाच्या संपत्तीवर अमेरिकेचा डोळा. सर्व जगाच्या संपत्तीवर अमेरिकेचा डोळा. आज अशा संकट काळी बुद्धा वाचून नावाली. आज अशा संकट काळी बुद्धा वाचून नावाली. ऐक वामन नमेल दुश्मन. ऐक वामन नमेल दुश्मन. अग्नीचे होईल पाणी. बुद्धाच्या चरणी या बुद्धाच्या चरणी. आजीच्या या गाण्यामुळे अगदी बाबासाहेबांच्या जीवात गेल्याची जाणीव झाली. धन्यवाद आजी.